नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपले स्वागत आहे। आज आपण वांग माशावानी फ्राय कसं करायचं वेगळ्या पद्धतीमध्ये ते आपण बघणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण हे काळं वांग आहे ते माशासारखं कसं फ्राय करायचं ते पाहणार आहोत। मी ही 2 वांगी घेतलेली आहेत। हे बघा, आता ते वांग आहे ना मधोमध कापायचं, मोठं आहे म्हणून, लांब आहे म्हणून, आणि त्याचे असे उभे काप करून घ्यायचे। हे बघा, आणि हे पाण्यात टाकायचं म्हणजे वांग काळं पडत नाही। हे बघा, आता हे मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। लिंबू घ्यायचं आपल्याला अर्धा पिळून, मिरची पावडर घेतलेली आहे मी 1 चमचा, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, आणि अर्धा चमचालाही थोडं कमी अशा गरम मसाला घेतलेला आहे। आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि हे मीठ आहे। आपल्याला हे तांदळाचं पीठ लावायचं आहे ह्याला। आता लिंबू पिळून हे मसाले आहेत ना सगळे एकत्र करून छान त्याचं बॅटर तयार करायचे मसाल्यासारखं, आणि ते आपल्याला ह्या वांग्याला लावून घ्यायचंय। हे बघा, आता हा मसाला मी व्यवस्थित त्या वांग्याला लावून घेतलेला आहे। आता हे 10-15 मिनिटं असं सोडायचं म्हणजे ते मसाला छानपैकी वांग्यात मुरतो। आणि हे जे तांदळाचं पीठ आणि मीठ दाखवलं मी तुम्हाला ते एकत्र केलेलं आहे मी। आता हे छानपैकी आपल्याला त्या मसाल्यावरती कोटिंग करायचंय। हे बघा, आता मी तांदळाचं पीठ पण लावून घेतलेलं आहे त्याला। आता आपल्याला हे काय करायचे, छानपैकी फ्राय करून घ्यायचे। हे बघा, मी तवा घेतलेला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला एक असा तुकडा हा फ्राय करून घ्यायचा आहे तेलात। हे बघा, आता मी हे तेलामध्ये सोडलेले आहेत तुकडे। आता हे दोन्ही बाजूने छान असे तेल टाकून फ्राय करून घ्यायचे। हे बघा, आता हे आपले फ्राय करून झालेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्तपैकी, हे बघा, मस्तपैकी आता छानपैकी त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालायची। एकदम छान आणि असे कुरकुरीत होतात, हे खायला पण खूप छान लागतात। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपल्या वांग्याची रेसिपी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।